त्यानंतर येणाऱ्या नामनिर्देशन पत्राचा कुठलाही विचार केला जाणार नाही। साहेब, तुम्ही आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत आलेला आहेत, काय असं वाटत नाही इंग्रजांची हुकूमत आली आणि म्हणजे महापुरुषांच्या वेशभूषेत येऊन एक संदेश देण्याचा प्रयत्न, इंग्रजांना संदेश देण्याचा प्रयत्न असा तुमचा आहे? हो, निश्चित. कारण भारतीय जनता पार्टी आहे त्यांनी या देशामधल्या ज्या काही शासकीय निमशासकीय आस्थापना आहेत त्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, निवडणूक आयोगापासून ED CBI पर्यंत. आणि त्याचबरोबर इथल्या न्यायव्यवस्थेमध्ये इंटरफिअरन्स खूप मोठ्या प्रमाणात या भारतीय जनता पार्टीचा आहे. या धोरणाच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने इंग्रजांची पॉलिसी होती आणि त्यावेळी हंटर कमिशनसमोर महात्मा ज्योतिराव फुले इथल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं लक्ष वेधून घेण्यासाठी ते शेतकऱ्याच्या वेशामध्ये हंटर कमिशनसमोर गेले. पण आज या शासकीय व्यवस्थेला, आज इथल्या रूलर्स लोकांना, शासन प्रशासनाला माझं सांगणं आहे की आज इथला कॉमन मॅन तो निवडणूक फ्री अँड फेअर पद्धतीनं लढू शकत नाही. आज त्याच्याकडं मॅन मनी मसल पॉवर नसेल तर एक चांगला गुणवान मेरिटवान माणूस निवडणुकीला उभं राहू शकत नाही, जनतेपर्यंत पोचू शकत नाही. ही कसली लोकशाही आहे? म्हणजे इथं तुम्ही निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलं इथल्या रुलिंग पार्टीनी, परंतु इथल्या गावगाड्यामधल्या OBC विजयंतीचं अंतकरण मात्र त्यांनी कधी समजून घेतलं नाही. आजही भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना इथल्या व्यवस्थेमध्ये जमिनीशी समांतर पालं करून त्या पालात राहावं लागतं, मोठमोठ्या स्लम्समध्ये राहावं लागतं. आजही त्यांना सामाजिक न्याय उपलब्ध होत नाही. म्हणजे गोरे गेले आणि काळे इंग्रज आत्ता आमच्या या देशावरती राज्य करतायत. अमृत महोत्सव साजरा करतायत तुम्ही, परंतु आज OBC मधल्या लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी एक शासकीय वसतिगृह इथली व्यवस्था देऊ शकत नाही, 1% पुढं बजेट देऊ शकत नाही. हे आणि अशा अनेक प्रश्न आहेत. या दृष्टिकोनातून मी आज महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून मी आज त्यांच्या वेशामध्ये प्रतिकात्मक भूमिका म्हणून मी इथं तुमच्यासमोर आलो. लोकसभा मतदारसंघात मी माढा लोकसभेमध्ये निवडणूक लढवतोय आणि माढा लोकसभेमधला 13 लाख लोकांचा क्वांटम हा OBC विजयंतीचा आहे आणि त्यांचं प्रतिनिधित्व, त्यांच्या प्रश्नावरती मी या देशाच्या संसदेत जाणार आहे, त्याचा मला विश्वास आहे आणि त्यासाठीच मी आज इथं आलो आहे. कसं आहे, आता त्या माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील, रणजितसिंह नाईक निंबाळकर असे 2 मोठे नेते निवडणुकीत उभे आहेत आणि 19 लाख, जवळपास 19 लाख मतदार आहेत तिथं त्या मतदारसंघात. तर याच्यामध्ये तुम्ही कसं फाईट करणार? हे बघा, 20 लाख मताचा माझा माढा लोकसभा मतदारसंघ आहे. एका बाजूला मोहिते पाटील नावाचा या सोलापूर जिल्ह्यामधल्या अनेक पतसंस्था, अनेक बँका डुबवणारा, माझ्या सोलापूर DCC बँकेमधला सगळ्यात मोठा डिफॉल्टर, आणि मग त्या सगळे काळ्या कर्तुती लपवण्यासाठी हा माणूस किंवा यांचं घराणं भारतीय जनता पार्टीच्या सावलीला गेलं सत्तेच्या, आणि आत्ता निवडणुकीमध्ये ते परत महाविकास आघाडीकडे येतं आहे. हे तत्वावरती फिक्स असणारी माणसं नाही. यांना का प्रतिनिधित्व करायचं आहे? का मोहिते आणि निंबाळकरांना या देशाच्या संसदेत जायचं आहे? कारण माझ्या माढा लोकसभेमध्ये 13 लाख लोक OBC विजयंतीचे आहेत. पर्टिक्युलरली धनगर समाज 6 ते 7 लाख लोकसंख्येनं राहतो. या धनगराला प्रतिनिधित्व या देशाच्या संसदेत मिळणार आहे का नाही? कारण 2 नंबरला लोकसंख्या या धनगर समाजाची आहे. पण आजपर्यंत इथली कुठलीही रुलिंग पार्टी त्यांना साधं तिकीट म्हणजे निवडणूक लढण्याची संधी देत नाही. का हो, आम्ही रॉ मटेरियल आहोत? आम्ही फक्त मतदानासाठी तुम्हाला लागतो? एक प्रतिनिधी, अरे शरदचंद्रजी पवार पुरोगामी महाराष्ट्राचे नेते, आम्हाला खंत वाटते, शरम वाटते, लाज वाटते की तुम्ही माढा लोकसभेमध्ये 4 वेळा मीडियासमोर बोलला की आम्ही धनगर समाजाला उमेदवारी देणार, मग मोहितेंनाच कशी काय देता? आणि या प्रश्नाचा राग डोक्यामध्ये ठेवून जनतेसमोर मतरूपी दान मागायला हा एक मेंढपाळाचा मुलगा निश्चित जातोय.